नमस्कार. रितम मराठी दिनविशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिनांक 17 जून. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. 17 जून 1961 रोजी भारतात बनवलेल्या लढाऊ विमानाने पहिल्यांदा उड्डाण केलं. हे लढाऊ विमान हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेडने बनवलं होतं. हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड ही कंपनी स्वातंत्र्यापासून भारतात विमानांची निर्मिती करत आहे. परंतु जगातील इतर विकसित देशांप्रमाणे भारताकडे एकही सुपरसॉनिक लढाऊ विमान नव्हतं. भारतीय लष्कराकडे अशी विमानं नव्हती. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू खूप चिंतेत होते. या संदर्भात त्यांनी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेडशी चर्चा केली, पण हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेडला फायटर प्लेन बनवण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे नेहरू जर्मन शास्त्रज्ञ कर्ट टँक यांच्याशी बोलले. कर्ट यांनी दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेल्या अनेक उत्तमोत्तम लढाऊ विमानांची रचना केली होती. नेहरूंच्या सांगण्यावरून कर्ट ऑगस्ट 1956 मध्ये भारतात आले. त्यांनी HLच्या डिझायनर्सच्या सहकार्याने लढाऊ विमान बनवण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर 2 वर्ष लढाऊ विमानं बनवण्याचं काम सुरू राहिलं आणि अखेर 1961 मध्ये भारतात तयार केलेल्या लढाऊ विमानानं उड्डाण घेतलं. या लढाऊ विमानाचं नाव HF-24 मरुत असं होतं. 17 जून 1674 मध्ये राजमाता जिजाबाई यांचं निधन झालं. राजमाता जिजाबाई या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी मराठवाड्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचे वडील लखोजी जाधव निजामशाहीतील एक प्रमुख सरदार होते. जिजाबाईंचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांचं संपूर्ण जीवन त्यागाचं मूर्त स्वरूप होतं. आयुष्यभर अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करूनही त्यांनी आपला संयम सोडला नाही आणि ती सर्व मूल्य आपल्या मुलाला दिली. या शिकवणीमुळे पुढे शिवाजीराजे छत्रपती झाले. 17 जून 1928 रोजी गोपबंधू दास यांचं निधन झालं. ते ओडिशाचे सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक आणि साहित्यिक होते. त्यांना उत्कलमणी असंही म्हटलं जातं. ओडिशात राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्य लढ्याबद्दल बोलताना लोक प्रथम गोपबंधू दास यांचं नाव घेतात. तसंच तेथील लोक त्यांना दरिद्र सखा म्हणून स्मरण करतात. 9 ऑक्टोबर 1877 रोजी ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात जन्मलेले गोपबंधू दास आपल्या हयातीत ओडिशा भाषा, साहित्य आणि संस्कृतीला बळ देण्यासोबतच असहाय्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर होते. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय सहभागामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात जावं लागलं. गोपबंधू दास हे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधी यांना नेहमीच प्रिय होते. 1922 ते 24 या काळात गोपबंधूंना देशातील ऐतिहासिक हजारीबाग तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. ओडिशात हा काळ सत्यवादी युग म्हणून ओळखला जातो. लोकांच्या सेवेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपलं संपूर्ण जीवन आणि संपत्ती समर्पित करणारे गोपबंधू दास यांचं निधन 17 जून 1928 रोजी वयाच्या 51व्या वर्षी आजारपणामुळे झालं. मृत्यूपूर्वी मृत्यूपत्रात त्यांनी त्यांचे प्रेस आणि द समाज हे नियतकालिक सर्वंट ऑफ पीपल सोसायटीकडे सुपूर्द केलं आणि त्याचा नफा लोकांच्या कल्याणासाठी वापरला जावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. 17 जून 1885 रोजी फ्रान्सने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा अमेरिकेला भेट म्हणून दिला. त्याच दिवशी हा पुतळा फ्रान्सहून अमेरिकेत आणण्यात आला. या पुतळ्याची रचना फ्रेंच राजकारणी एडवर्ड डी लॅबोले यांनी शिल्पकार फ्रेडरिक ऑगस्टे बार्थोल्डी यांच्या सहकार्यानं केली होती आणि त्याची धातूची रचना गुस्ताव आयफेल यांनी केली होती. हा पुतळा न्यूयॉर्क हार्बरमध्ये आहे आणि स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं महत्त्व प्रतीक मानला जातो. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही रोमन देवी लिबर्टासचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीची मूर्ती आहे. पुतळ्याच्या उजव्या हातात एक मशाल आणि डाव्या हातात एक पुस्तक आहे, ज्यावर अमेरिकेच्या स्वातंत्र्याची तारीख लिहिलेली आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त फ्रान्सने हा पुतळा अमेरिकेला भेट म्हणून दिला होता. हा पुतळा फ्रान्स आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचंही प्रतीक समजलं जातं. हा पुतळा बनवण्यासाठी जो काही खर्च झाला तो क्राऊड फंडिंगमधून उभा केला गेला. 200 टनांपेक्षा अधिक वजनाची ही मूर्ती लोखंड आणि तांब्याच्या मोठ्या प्लेट्स जोडून तयार करण्यात आली होती. 28 ऑक्टोबर 1886 रोजी त्याचं अधिकृतपणे अनावरण करण्यात आलं. 17 जून 1947 रोजी म्यानमारने स्वतःला प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केलं. म्यानमार बराच काळ ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. 1852 मध्ये ब्रिटिशांनी म्यानमारचा संपूर्ण ताबा घेतला आणि 1886 मध्ये त्यांनी संपूर्ण म्यानमार ब्रिटिश भारतात विलीन केला.
त्यानंतर 1937 ब्रिटिशांनी म्यानमारला ब्रिटिश भारतापासून वेगळं केलं. त्यानंतर 4 जानेवारी 1948 रोजी म्यानमारला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर म्यानमारने संसदीय लोकशाही स्वीकारली, परंतु अंतर्गत संघर्ष आणि अस्थिरतेमुळे देशाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. म्यानमारच्या जनरलनं 1962 लष्करी उठावाद्वारे सत्ता काबीज केली व लष्करी राजवट स्थापन केली. त्यानंतर 2015 निवडणुका झाल्या, परंतु लष्करी आणि नागरी सरकार यांच्यात संघर्ष आणि अस्थिरता कायम राहिली. 2021 म्यानमारमध्ये पुन्हा लष्करी उठाव झाला आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार हटवण्यात आलं. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी रितम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.